अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। अंतरवली सराटीमध्ये दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। मनोज जरांगे पाटील हे आजपासून 13 जुलैपर्यंत शांततेच्या मार्गाने आपण म्हणू शकतो आंदोलन करणार आहेत, शांतता रॅली काढली जाणार आहे। पण या भेटीनंतर मात्र आपला निर्णय बदललेला नाही असं जरांगे पाटील म्हणतात। या भेटीमध्ये अशोक चव्हाण, संदीपान भुमरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। जवळपास 2 तास ही चर्चा झाली, पण या भेटीनंतर लढाई बंद नाही, संपलेली नाही असं जरांगेंचं म्हणणं आहे। मागण्यांचा पाठपुरावा मी शासन स्तरावर करायची जबाबदारी ही निश्चित स्वीकारलेली आहे आणि ज्या ज्या गोष्टी अपुऱ्या आहेत किंवा व्हायच्या आहेत त्या आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू, हा त्यातला हेतू होता। मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुका आल्या, आचारसंहिता होती, आचारसंहितेमध्ये काही गोष्टी शक्यही नव्हत्या आणि म्हणून मी आज संभाजीनगरला जात होतो। मी भुमरे इथे होते, म्हटलं चला आपण असाल तर आपण जाऊन येऊ। आता आम्ही दोघंही खासदार आहोत, ते लोकसभेत आहेत, मी राज्यसभेमध्ये आहे आणि त्यामुळे माझं ठरल्याप्रमाणे मी जरांगे पाटलांना या ठिकाणी भेटायला आलो आणि त्यांची माझी चांगली चर्चा झाली आणि त्या सर्व मागण्या या शासन स्तरावर पुन्हा त्याचा पाठपुरावा करण्यासंदर्भात त्याची माझी विस्तृत चर्चा झाली आहे। आता ते कशी होत याला किंमत नाही द्यायच्या, म्हणजे ते एक सरकार म्हणून आलेत का, समाज म्हणून आलेत का, एक माध्यम म्हणून आलेत, याला नाही आपण जास्तही द्यायचं, कारण त्यांना बी खिंडीत नाही पकडलं पाहिजे आपण। म्हणजे आम्ही असो किंवा समाज असो, कोणी असो, ते आलेत ना, किमान त्यांनी ही तरी भावना दाखवली की आपण सरकारशी आता ही चर्चा सुरू करू की या पद्धतीनं, जरी त्या राजेसाहेब येऊन गेल्याच्या नंतर कोणी आलं नाही, परंतु आता हे चांगल्या प्रकारचा यांनीही समजून घेतलं आमचं म्हणणं काय, हेच म्हणणं जर त्यांनी त्या स्वरूपाचं ते मांडलं तर त्यांच्याही मनात परिवर्तन फडणवीस साहेबांचं, शिंदे साहेबांचं होऊ शकतो। ही एक आंदोलक आणि समाजाचा एक पोरग म्हणून काम करत असताना मी अशावधी राहिलं पाहिजे या मताचा मी नसता। आमची लढाई कुठं बंद आहे? 288 पाडायची उभा करायचा आमचा झपका सुरूच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।